महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नमस्कार। महाटीटी एक्झाम 2026 ही 28 जून रोजी होत आहे। यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व पर्यवेक्षक यंत्रणा यांची तयारी सुरुवात आहे। आपल्याकडे पेपर फर्स्ट हा 13,233 एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेशित आहेत आणि पेपर सेकंडला 16,181 एवढे विद्यार्थी आहेत। आपल्याकडे 4 माध्यमामध्ये ही परीक्षा होते। मराठी माध्यमाला आपल्याकडे 8,791 एवढे विद्यार्थी आहेत, हिंदी माध्यमाला 9,235 एवढे विद्यार्थी आहेत, इंग्रजीला 868 एवढे विद्यार्थी आहे आणि हिंदीला 1,755 एवढे वेळ आहे। या ठिकाणी पेपर 1ची वेळ जी आहे सकाळी 10:30 ते 1 आणि पेपर सेकंड जी आहे ती दुपारी 2:30 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे। आपल्याकडे पेपर फर्स्टसाठी एकूण 41 सेंटर आहेत आणि पेपर सेकंडसाठी 50 सेंटर आहेत। एकूण 12 झोन आपल्याकडे केलेले आहेत। या 12 झोनवर आपण त्या ठिकाणी झोनल ऑफिसरची पण नियुक्ती आपल्याकडनं केलेली आहे। परीक्षेपूर्वी उमेदवारांनी 10 वाजून 10 मिनिटापर्यंत या ठिकाणी प्रवेश आपण देण्याचं सांगितलेलं आहे सर्वांना। या ठिकाणी आपण बायोमेट्रिक उपस्थिती घेतो आहे, फ्रिस्किंग घेतो आहे। याच्यामध्ये आणखी एक आहे बुरखाच्या संदर्भामध्ये आपण हे सांगू इच्छितो की बुरखा हा आपल्याला सेंटरपर्यंत क्लासपर्यंत जायचं अलाउड आहे, परंतु क्लास गेल्यानंतर त्याचा चेहरा आपल्याला दिसणं अत्यंत अपेक्षित आहे। या ठिकाणी आपण लेखनिक या ठिकाणी ठेवलेले आहे। दिव्यांगाला प्रत्येक तासाला 20 मिनिटं एवढी आपण त्या ठिकाणी 20 मिनिटं त्यांना देण्यात आलेले आहेत। अस्थिव्यंगामध्ये दृष्टीहीन, नंतर अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी जे यांना आहे त्यांना लेखनिक आणि वेळ हा दिला जाईल। त्यांनी लेखनिकाच्या बाबतीमध्ये प्रपत्र 3 हे शिक्षणाधिकारी यांच्याकडनं प्रमाणित करून त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घ्यायची आहे। सुरक्षा जी एजन्सी आहे यांना आपण हे सांगतो आहे की त्यांच्याकडे आय कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे। सर्वांना या TETची तयारीच्या संदर्भामध्ये माननीय आपले जे जिल्हाधिकारी आहेत, माननीय आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर आपण त्यांनी बैठक घेतलेली आहे। त्यांच्या ज्या सूचना आहे या सूचनेचे तंतोतंत पालन करण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत। त्याचप्रमाणे केंद्र संचालकांची पण एक सहविचार बैठक घेऊन त्यांना सर्व पूर्णपणे मार्गदर्शन जिल्हा स्तरावरून झालेलं आहे। ज्या ज्या वेळोवेळी आम्हाला वरिष्ठ स्तरावरून सूचना येतील त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू।